नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा याचा पेपर 2 मध्ये कोणते दोन विषय आहेत? इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। तर त्याच्यातला आपण इंग्रजीचा जो पहिला घटक आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट हा बघणार आहोत। लेटर्स ऑफ द अल्फाबेट हा पहिला घटक आपण बघणार आहोत। आणि बाळांनो, याला भारांश आहे 4%। याला भारांश किती आहे? 4% याला भारांश आहे। आणि याच्यामध्ये फक्त दोनच घटक आहेत आणि सोपे याचे जे आहेत हे 4% भारांश जो म्हणजे याच्यावर साधारण एखादा प्रश्न विचारला जातो, पण तो सोपा असतो। जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर ते तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत। पण याच्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला तुमची निरीक्षण शक्ती वाढवावी लागणार आहे। आता इथे तुम्हाला हे जे दिसतंय, काय दिसतंय? काय दिसतंय? एबीसीडी दिसते, बरोबर? हा, एबीसीडी दिसते। आता आपल्याला एबीसीडी मध्ये किती मुळाक्षर असतात रे? किती अल्फाबेट असतात सांगा? एबीसीडी मध्ये किती अल्फाबेट असतात? 26, बरोबर। एबीसीडी मध्ये किती अल्फाबेट असतात? 26 अल्फाबेट असतात। बघा, इंग्रजी भाषेत एकूण 26 मुळाक्षरे आहे। आता मुळाक्षर या समूहाला अल्फाबेट्स म्हणतात। काय म्हणतात? अल्फाबेट्स। ए पासून तर झेड पर्यंत हे 26 आहेत। किती आहे? 26। ए पासून झेड पर्यंत 26 आहेत। आता हे जे आहेत, ही जी एबीसीडी आहे याला कॅपिटल लेटर्स म्हणतात आणि खाली जे आहे तर स्मॉल लेटर्स आहेत। हे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर्स हा फरक लक्षात घ्यायचा। बघा बाळांनो, तुम्ही बुद्धिमत्तेला चांगले मार्क्स मिळवतात, पण इंग्लिश मध्ये जर तुम्ही कमी मार्क्स मिळवले तर काय होतं की तुम्ही पात्र होत नाही। सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेत पात्र होण्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमध्ये पात्र व्हायचं असेल, तुम्ही पेपर 1 ला मराठी आणि गणिताला 80 मार्क्स मिळवले। किती मिळवले? 80 मार्क्स मिळवले। पण जर तुम्ही पेपर 2 ला जर तुम्हाला समजा 40च मार्क्स मिळाले किंवा 50 मार्क्स मिळाले तर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेला पात्र होत नाही। दोघही पेपरला जेव्हा पात्र होणार तेव्हाच तुम्ही त्या परीक्षेला पात्र होऊ शकता। साधारण आपल्याला 60 मार्क एका पेपरला आपल्याला पाहिजे आहेत, पण आपण 70चं टार्गेट ठेवूयात की एका पेपरला आपल्याला 70 मार्क्स पाहिजे। पेपर 1 ला 70, पेपर 2 ला 70, तर आपण तेव्हा ते पात्र होणार आहोत। आणि इंग्लिश मध्ये मार्क जायला नको। बऱ्याच मुलांचा मागच्या वर्षाचा जो रिझल्ट पाहिला आपल्या शाळेचा, तर इंग्लिश या विषयामुळे किंवा पेपर 2 मुळे ते पात्र झालेले नाही आहेत। म्हणून आपल्याला काय करायचं की ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। मग आता मी काय सांगितलं याच्यावर की कॅपिटल अल्फाबेट आणि स्मॉल अल्फाबेट्स हे आहेत कॅपिटल, हे आहेत स्मॉल अल्फाबेट। आता त्याच्या पुढे बघा काय आहे, अल्फाबेट्स पैकी A-E-I-O-U A-E-I-O-U हे 5 वोवेल्स आहेत। काय आहेत? 5 वोवेल्स आहेत। बाकीची 21 अक्षरे व्यंजने म्हणजे कॉन्सोनंट्स आहेत। हे स्वर आहेत 5। A-E-I-O-U झाले 5। वोवेल्स किती आहेत? 5 वोवेल्स किती आहेत? 5। कोणते कोणते? A-E-I-O-U बोला, वोवेल्स किती आहेत? A-E-I-O-U बोला, A-E-I-O-U असे 5 वोवेल्स आहेत आणि उरलेले कॉन्सोनंट आहेत। बघा, A-E-I-O-U हे काय आहे? वोवेल्स आहेत। हे काय आहे? वोवेल्स आहेत, स्वर। आणि एक लक्षात घ्यायचं बाळांनो की जेव्हा पण वोवेल्स येतो त्याच्या पुढे एन लावतात। काय लावतात? एन लावतात। आणि जे कॉन्सोनंट असतात म्हणजे उरलेले, आता ए गेला, नंतर ई गेला, आय, ओ आणि यू हे काय आहेत? हे वोवेल्स आहेत। बाकीचे कॉन्सोनंट आहेत, बाकीचे व्यंजन आहेत। तर यांच्या
याच्या नावाने जे स्पेलिंग सुरू होणार आहे त्याच्या पुढे एन लावतात नेहमी. आता समजा ऍपल, ए वरून ऍपल आहे की नाही, APPLE, मग काय म्हणतात, एन ऍपल, एन ऍपल. एक आहे एन ए, एक बोलत नाही. हा नियम लक्षात ठेवायचा. हे जे वॉवेल्स आहे त्याच्या पुढे काय लावायचा नेहमी, एन. काय लावायचा, एन लावायचा, एन लावायचा. एन आईस्क्रीम, एन आईस्क्रीम. आईस्क्रीमला मी काय लावला रे, एन. आईस्क्रीमच्या पुढे मी एन का बर लिहिला, आईस्क्रीम का बर लिहिला नाही, बोला. हा, सांगा मला. मी आता नियम सांगितला तुम्हाला की आईस्क्रीमच्या पुढे मी एन का बर लावला, का लावला नाही. मला कारण पाहिजे की याच्याच पुढे का बर मी एन लावलेला आहे. an apple, an egg, an ice cream, an umbrella, AEIOU ना, an orange. असे मी लिहिलेलं आहे. आता मला सांगायचं आहे अ मँगो, मी लिहिलं. हा, मँगो, मँगो असं लिहिलं मी, बरोबर. इथे मँगो लिहिलं ते आणि इथं एन ऍपल लिहिलं. हा पण फ्रूट आहे आणि हे पण फ्रूट आहे, हे पण फ्रूट आहे, हे पण फ्रूट आहे. मग मी असं का केलं असेल, असं का केलं असेल मी, बोला. मँगोच्या समोर ए लावला आणि ऍपलच्या समोर एन लावला. का लावला, बघा. आता सांगितलं मी, AEIOU हे वॉवेल्स आहेत. हे काय आहेत, वॉवेल्स आहेत, स्वर आहेत. हे काय आहेत, स्वर. आणि हे जिथे पण ज्या पण स्पेलिंग मध्ये हे स्वर येतील त्याच्या पुढे एन लावायचा आहे. त्याच्या पुढे काय लावायचं आहे, एन. बघा, ए ऍपल, हा, ही ए, आय आईस्क्रीम, ओ ऑरेंज आणि यू अम्ब्रेला. ज्या स्पेलिंगची सुरुवात या 5 अल्फाबेटने होईल, या 5 मुळाक्षरांनी होईल या अल्फाबेटने, तर त्याच्या पुढे काय लावणार आहेत, एन लावणार आहेत. कारण ते वॉवेल्स आहेत. काय सांगायचं, कारण ते वॉवेल्स आहेत, स्वर आहेत, ते स्वर आहेत. बाकीच्या यांना अ किंवा द लागतो. पण हे जे 5 ने सुरू होत आहेत, म्हणजे ह्या 5 AEIOU ने जे स्पेलिंग सुरू होतात त्यांच्या पुढे एन लागतो. काय लागतो, एन लागतो. काय लागतो, नक्की. हा, समजलं, समजलं. आता तुम्ही जेवणाच्या सुट्टीमध्ये काय करणार आहात की मला हे असे 5 स्पेलिंग तुम्ही शोधून आणि लिहिणार आहेत. एन पासून, ए पासून 5, हा, ई पासून 5, आय पासून AEIOU यांच्यापासून मला 5 स्पेलिंग पाहिजे आहेत. किती स्पेलिंग पाहिजे आहेत, 5 स्पेलिंग लिहून आणायचे आहेत. कळलं. बघा, इंग्रजी भाषेत वर्णमालेतील मुळाक्षरातील अक्षर व ध्वनी, अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालणे, अक्षरांचे योग्य उच्चार ओळखणे हे महत्वाचे असते. म्हणजे जे आपण उच्चारतो आहे ते ध्वनी आणि अक्षर यांची योग्य सांगड घालणे, म्हणजे जे उच्चारतोय त्याचं स्पेलिंग तयार करता येणं. ते स्पेलिंग व्यवस्थित आपल्याला जर समजलं तर आपल्याला पटकन स्पेलिंग तयार करता येतं किंवा बोलता वाचता येतं. आता हे जे असे असतात हे सगळे फोनिक्स असतात. हा, ज्यांना समजा फ ला काय म्हणतात य, हा, क ला काय म्हणतात सी,
किंवा के, आपण क ची सुरुवात करतो. हे जर आपल्याला कळलं तर बरोबर आपल्याला स्पेलिंग वाचता येतं, त्याचा उच्चारही करता येतो. आता बघा इथे ए पासून हे स्पेलिंग दिलेले आहेत. ए पासून जे स्पेलिंग दिलेले आहेत ई आय ओ यू या स्वरांचे ववेज उच्चार सामान्यतः पुढील प्रमाणे होतात. ऍ याचा उच्चार काय होतो? ऍ. आता बॅट, कॅप, हॅन, मॅट आला का? ऍ ऐकू आला का? आला ना? मग याचे उच्चार साधारण अ चे उच्चार बघा काय काय होतात. ऍ, आ, अ आणि ऐ असे त्याचे उच्चार होतात या प्रकाराने. आता इथे जर आपण आ घेतला तर जार आला का? आ ऐकू आला? कार, कार ऐकू आला? हा आला का? बघा आता जसं इथं बॅ, हा हा बघा बॅ, बॅट ए आहे ना, हा काय आहे? ए हा काय आहे? ए. बॅ हा काय आहे? ए आहे ना? आला का ऐकू? ए आला का ऐकू? हा तसं पुढे काय आहे बघा? जार, जा, जा आ ऐकू आला? ज आ र त्याचा फोड काय होते? ज अधिक आ अधिक र अशी त्याची फोड होते. आहे ना? आ ऐकू आला? जार. पुढे आहे अ. काय आहे? अ बॉल, बॉल बघा बॉल काय आहे पुढे? बॉल. याचं फोड काय होते? ब अधिक अ अधिक ल बॉल. आला ऐकू? अ ऐकू आला? बॉल ऐकू आला? पुढे काय आहे? ई. हा याचाच नाही ए याचा काय आहे? नेम, केक, टेक, लेक याचा उच्चार आहे ए बघा. लेक एल ए के ई याचा उच्चार आहे ल अधिक ले, ई अधिक क लेक. काय आहे? ले. आता ल आणि काय होतो? ले होतो. हा वरचा काय? ई आहे. हा कोण आहे? ये आहे. ए ए ले लेक. कळलं? इथेपर्यंत कळलं? आता पुढचं काय आहे बघा? ई चे सुद्धा वेगळे वेगळे उच्चार आपल्याला दिलेले आहे. आता बेड ई चे उच्चार काय काय होतात बघा? ए ई आणि ई काय काय होतात? ए ई आणि ई. आता बेड, बेड बेडचा उच्चार कसा होतो? ब अधिक ए अधिक ड बेड असा उच्चार होतो. ई ही आणि शी ईच तिथं ऐकू येते का? मी ई ऐकू येतो का तुम्हाला? ई शी आला ऐकू? पुढे ई सुद्धा होतो. हिअर, हिअर, इयर ई ऐकू येतोय? ई इयर. इलेक्ट, इलेक्ट, इव्हेंट, इव्हेंट आला हा इथे उच्चार. हा आता त्याच्या खाली आहे आय. आयचा उच्चार ई आई आणि ए असा होतो. पीन, हील, सिक्स आला? ई ऐकू येतोय? हा शिप, आई आईस्क्रीम, फाईन, फाईन, काईट, काईट आला? आईचा उच्चार काईट, काइंड, काइंड, फायर, फायर, वायर, वायर, हायर, टायर, आयर्न येतोय उच्चार आईचा. आता फक्त अ गर्ल, बर्ड. काय हे? तो सी आहे का? CHILP चिप. चर्प आहे त्याचा उच्चार. सर, सर आला उच्चार ऐकू? हा पुढे काय बघूयात? पुढे बघा ओ आणि यू, ओ आणि यू. आता ओ मध्ये पण आपल्याला ऐकू येतोय कोल्ड. ओ ऐकू आला? कोल्ड. नो, गो, नन, नोन. इथे ओ चे उच्चार ओ आ अ आणि अ. आता वाचा. आऊल, हा काऊ,
टॉवर. नाऊ. पुढे अचा ऑक्स. हा ऑक्स. डॉग. कॉक. बोला बॉक्स. हा आता अ ला काय हा ऑनियन. मंकी. मंकी. ऐकू आला. हा आता यू चे उच्चार उ आणि यू. बोला बस. आहे याचा उच्चार बट. फन. डक. डक. पुढे फुट. फुल. पुश. फुल. हा यू. युनिफॉर्म. युनिट. प्लुरल. क्युअर. हे उच्चार जे आहेत ना फोनेटिकली आपण जर प्रॉपर लक्ष दिलं त्यांच्याकडे तर आपल्याला कळतं की याच्यात काय उच्चार आहेत. आता तसंच वर्णमालेतील व्यंजनांचे म्हणजे कॉन्सोनंटचे उच्चार कसे होतात बघा. आता ब चा उच्चार होतो बी चा उच्चार होतो ब. बोला बॅट. बेड. टेबल. क चा उच्चार होतो क आणि सी चा उच्चार होतो क आणि स. कॅट. कप. कॅट. फॅट. हा स वरून सायकल. सेल. सिटी. राईस. आता ई. हा काय डी. ड चा उच्चार होतो ड. डी चा उच्चार होतो ड. डक. डॉल. डेट. रेड. फ चा एफ चा उच्चार होतो फ. फिश. फॅन. फ्रेंड. लेफ्ट. ग चा जी चा उच्चार होतो ग आणि ज. बघा गोट. गेट. गन. बॅग. जिराफ. ग वरून ग वरून जिराफ. गेम आणि जेम आणि जेंटल. पुढे आहे पुढे काय आहे ह. एच म्हणजे एच म्हणजे ह ला इंग्लिश मध्ये एच बोलतात. हॅट. हेड. हाऊस. बिहाइंड. जे. जग. जार. जोक. मेजर. के. क. बोला काईट. की. किंग. टेक. यल. ल. बोला ले. लास. लार्ज. कॉल. यम. म. मॅन. मेड. मार्केट. आम. यन. न. नेट. नॉट. नेम. कॅन. पुढे आहे पी. प. बोला पेन. पॅन्ट. पॉन्ड. कॅट. क्वॅ. क्वॅचा उच्चार आहे क आणि क्वॅ. क्यू चा उच्चार काय आहे. क्यू ला म्हणायचं क आणि क्वॅ. कॉर्नर. कॉर्नर. रिक्वेट. आता क्वॅवरून क्वीन. क्वाईट आणि क्वेश्चन. बघा आर. र. रोड. रॅन. वर्ड. कार. स. स च काय आहे यस च काय आहे स आणि झ. सी. से. सन. बस. रोज. वॉच. सॉरी रोज. वॉज. वेस आणि बिकॉज. आहे टप. ट. टी. ट. टी. टॉक. टेल. टॉप. बॅट. व म्हणजे वी म्हणजे वी. व्हेजिटेबल. व्हेरी. व्हॅन. लव. पुढे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे व. विंडो. वाईफ. वॉन्ट आणि पॉवर. हे शब्द काय करायचे की असे तुम्ही अजून याच्या पुढे साधारण प्रत्येक याचे मला 20-20 शब्द पाहिजेत. हा तुमचा अभ्यास आहे होमवर्क. प्रत्येक याचे मला याच्या पुढे 20-20 शब्द पाहिजेत. अजून किती 20-20 शब्द मला पाहिजे आहे प्रत्येक याचे. हा होमवर्क आहे. चला लिहून घ्या पटकन होमवर्क काय करायचं आहे. 20-20 शब्द लक्षात आले. 20 वर्ड्स
विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन. म्हणजे तुम्हाला उच्चारासह ते वाचायचे आहेत आणि तयार करायचे आहेत. परीक्षेला याच्यातले शब्द येणार का? नाही. लक्षात घ्या बाळांनो, याच्या बाहेरचे शब्द येणार आहेत, म्हणून आपल्याला ती प्रॅक्टिस करावी लागेल. हे आणि अजून 20. हा, आता पुढे बघा. च, एक्स ला च, झ आणि झ. बॉक्स, एक्सरे, एक्सरसाइज, एक्साइड. झ, एक्झामिनेशन, एक्झाम्पल, झेरॉक्स आणि झायलोफोन. पुढे आहे वाय, या, इयर, येस, रॉयल. झेड, झिरो, झेब्रा आणि झू. या पद्धतीने तुम्हाला अजून याच्या पुढे 20 स्पेलिंग वाढवायचे आहेत. आता कसे तुम्हाला प्रश्न विचारतील बघा. साधारण इथं नमुना प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. नमुना प्रश्न दिलेले आहेत आपल्याला. पहिला प्रश्न काय आहे? चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट साऊंड. वेगळ्या आवाजाने जो शब्द सुरू होतो तो तुम्हाला चॉईस करायचा आहे याच्यापैकी. आता वाचा. बॅट, बॅग, सॅड आणि बॅड. कोण आहे वेगळा? कोण आहे इथे? सॅड वेगळा आहे, कारण बघा सगळ्यांचा उच्चार ब पासून सुरू होतो, याचा उच्चार स पासून सुरू होतोय. बरोबर आहे, म्हणून हा वेगळा आहे. पुढे, विच ऑफ द गिव्हन वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द साऊंड के. याच्यापैकी खालचा कोणता शब्द साऊंड के असा ऐकू येत नाही त्याच्यामध्ये आपल्याला? काय काय आहे? सायकल, कुक, कार, कॅट. कॅटला ऐकू नाही येते. मग सायकल, कुक, कार, कॅट. सायकल काय आहे त्याचं? सायकल. पुढे, विच ऑफ द गिव्हन वर्ड बिगिन्स विथ द साऊंड ह. ह कशाला म्हणायचं? इंग्लिश मध्ये ह म्हणजे एच. बरोबर. मग बघा कशाने सुरू होत नाही? हॉट, बॅट, किल, टॉक. हा, कशाची सुरुवात होते म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. सुरुवात होते, कशाची होते? हॉर्न. कशाची सुरुवात होते? हॉर्नची सुरुवात होते. हॉर्न आहे ना, होते याची सुरुवात, म्हणजे योग्य पर्याय हा आहे. पुढे काय आहे? चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल अ फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. आता वॉवेल अ कशामध्ये आहे बरं? बघा. हा, ए शब्द, या खाली शब्दामध्ये जो डिफरंट वॉवेल आहे म्हणजे ए चा उच्चार वेगळा होणारा कोण आहे बघायचा आहे. काय काय आहे? बॅट, कॅप, बॉल आणि फॅन. बॉल, बॉल मध्ये ओ ऐकू येतोय ना? ओ ऐकू येतोय ना? हा, मग हा वेगळा आहे. पुढे, क्वेश्चन द प्रॅक्टिस. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट लेटर. आता तुम्ही मला हे सांगायचं आहे, वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द निवडा. लॉक, ग्लास, लिप आणि लिफ. लॉक, लॉक, वाचा नीट. लॉक, ग्लास, लिप आणि लिफ. ग्लास. व्हेरी गुड. वेगळा आहे बघा, हा जी ने सुरू होतोय, ग ने. बाकी सगळे यल ने म्हणजे ल ने सुरू होत आहे. हा, पुढे, विच ऑफ द गिव्हन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय इन इट. खालील कोणत्या वर्ड मध्ये वाय लेटर नाही आहे? वाय लेटर नाही आहे. युअर, डे, पार्ट, पार्टी. पार्ट कशामध्ये नाही आहे? पार्ट मध्ये नाही आहे वाय, बाकी सगळ्यांमध्ये आहे. पुढे, चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ ओव्हल्स ए किंवा अ फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. म्हणजे दिलेल्या शब्दांपासून ए हा या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा. आता याच्यामध्ये कशात ए चा वेगळा उच्चार आहे तो आपल्याला बघायचा आहे. केक, मेक, बॅग, टेक. शब्बास. कोणता आहे? बॅट. इथं ए ऐकू आला की नाही? इथं ए ऐकू आला ना? हा, आपण मग बाकीच्यांमध्ये सगळ्यांकडे के ए ऐकू आला. मग बाळांनो, याच्यासाठी हे स्पेलिंग तुम्हाला वाचता येणं, याचे उच्चार समजणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा विषय प्रॅक्टिसचा आहे. जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला कळणार आहे.
पुढचा प्रश्न, सिलेक्ट द वर्ड बिगिनिंग विथ एफ साऊंड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. आता दिलेल्या पर्यायामध्ये एफ म्हणजे फ साऊंड असणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. आता मी काहीच बोलणार नाही, तुम्ही सांगा. हा, फॅट, बरोबर. बाकीच्यांमध्ये काय आहे? बॅट, टॅप, पॉट. फक्त एफ कशात आहे साऊंड? याच्यात आहे, फॅट मध्ये. ओके, पुढे which word has a different sound at the end. म्हणजे कोणत्या वर्डचा शेवटचा जो वर्ड आहे तो डिफरंट साऊंड करतो, वेगळा ऐकू येतोय. सांगा मला तुम्ही आता. ऑप्शन वाचा. रिंग, व्हेरी गुड, बरोबर. हे काय? किक, पिक, सिक आणि रिंग. याचा शेवटचं जे आहे अल्फाबेट ते वेगळं साऊंड करताय ना, ग ग करताय ना, बाकी सगळे क साऊंड करताय, म्हणजे हे बरोबर आहे याचं उत्तर. पुढे क्वेश्चन नंबर 7, which of the following words has different sound in the beginning. म्हणजे बिगिनिंग, एक शब्द लक्षात घ्या, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीचा, आणि इथे काय म्हटलेलं होतं? वरती म्हटलं होतं एंडिंग किंवा शेवटी. हा, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीचा. आता पुढील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार वेगळा आहे? हा, वाचा, मला सांगा तुम्ही. टायगर, हा, टॉप. बघा, टायगर, द, टॅग, टॉप. टॉप सगळ्याच्या याच्यात काय आहे? टॉ हा डायरेक्ट ओचा आहे ना, म्हणजे हा उच्चार काय म्हटलं? सुरुवातीचा म्हटलंय त्यांनी, बरोबर. हा डायरेक्ट ओचा उच्चार आहे इथे. बाकी सगळे किमान अ आणि ए आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 8, चूज द लेटर विथ प. प म्हणजे रे पी. साऊंड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. दिलेल्या अक्षरांमधून प ध्वनीचे अक्षर निवडा. सांगा कोणता आहे? पी. कोण आहे? पी. बघा तिथे दिलेलाच आहे पी लगेचच. पुढे क्वेश्चन नंबर 9, फाइंड द लेटर फॉर द गिव्हन पिक्चर. येस, आर. व्हेरी गुड. कशाचं पिक्चर आहे हे? रोज आहे ना, रोज आहे ना. रोजचं स्पेलिंग कशाने तयार होतं? ROSE. मग काय येईल उत्तर? रोज. पुढे क्वेश्चन नंबर 10, which of the word given below does not begin with the sound. द म्हणजे बी. आता इथे कुठे आहे बरं द साऊंड नाही? द असा उच्चार नाही, लक्ष द्या. द असा उच्चार नाही. हा वाचा, दॅट, थम, द, देअर. कोणता आहे मग? थम. काय उच्चार आहे? थम. आता हा जो पार्ट आहे हा आपण पूर्ण केलेला आहे. हा पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. कोणता? असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ द इट्स साऊंड. आता हे आपण बघितले, याचे वोवेल्स आणि कॉन्सोनंट अभ्यास पण सांगितलेला आहे. काय सांगितलंय की याचे मला प्रत्येकी 20-20 अजून स्पेलिंग तुम्ही याच्या पुढे लिहून आणायचे आहेत. प्रत्येकाचे वोवेल्सचे पण आणि कॉन्सोनंटचे पण, असे प्रत्येक उच्चाराचे कळला? हा झाला तुमचा होमवर्क.